मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह 7 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आता जारी करण्यात आलाय। अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। कोकण, मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता। अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी झालाय। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर कोकण, मराठवाड्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, गडचिरोलीमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर आता शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे शहर, कोल्हापूर, गडचिरोली तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अनेक धरणं, नद्या, नाले हे ओसंडून भरून वाहत आहेत। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण उडालेली मुंबईकरांची पाहायला मिळते। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय कालपासून मुसळधार पाऊस हा मुंबई आणि उपनगरामध्ये होताना पाहायला मिळतोय। आज सुद्धा अतिमुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणी आता वर्तवण्यात आलाय। नक्कीच आज सुद्धा अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि एकूणच मुंबईच्या सुद्धा भागात रेड अलर्ट जारी करण्यात आहे। मुंबई, पालघर असेल, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग असेल या भागात सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये विशेषतः प्रशासनाने खबरदारी घेऊन शाळांना आणि कॉलेजला सुद्धा सुट्टी दिलेली आहे। काल पासून जो मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे काल सुद्धा मुंबई ठप्प झाली होती, मात्र आज सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत। तसेच प्रशासकीय यंत्रणा सुद्धा रस्त्यावरती कायम ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे आज कोणत्याही प्रकारे मुंबईची तुंबई होऊ देऊ नका अशा प्रकारच्या सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच आजच्या दिवसभरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहा असे आवाहन जे आहे ते मुंबई महानगरपालिका असेल, राज्य सरकारचे आपत्ती दल असेल यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। नीलम जी, नक्कीच आपण पाहिलं तर याच पार्श्वभूमीवर आता मुसळधार पाऊस होतोय। काल सुद्धा दुपारच्या ज्या सत्रातील शाळा आहेत त्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती। आज सुद्धा सर्व महाविद्यालय असतील, शाळा असतील यांना सुट्टी जाहीर केली, त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच आज सुद्धा काही शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मुंबई विद्यापीठाच्या काही संलग्नित आज परीक्षा होत्या त्या सुद्धा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। 23 तारखेला या परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे खबरदारीचा इशारा घेऊन मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्यामुळे मुंबईमध्ये सर्व शाळा कॉलेजला सुट्टी देण्यात आलेली आहे। पालिकेच्या सर्व शाळांना सुद्धा कालच सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। आपत्ती दल असेल ते सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे। मात्र विद्यार्थ्यांचे काल जे हाल झाले त्यामुळे आज पुन्हा त्यांच्या प्रमाणे पालकांनाही त्रास होऊ नये दरम्यान विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेपर्यंत पोहोचताना अनेक अडचणी आल्या, शाळेतून घरी जाताना अनेक अडचणी आल्या। त्यामुळे काल दुपारीच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती, मात्र काल रात्री पुन्हा आज दिवसभरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आले असल्यामुळे स्थानिक प्रशासन असेल, शाळा प्रशासन असेल यांनी शाळा आणि कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली। दरम्यान आज दिवसभरामध्ये ज्या परीक्षा स्पर्धा परीक्षा होत्या त्या सुद्धा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। जी, स्वप्नील, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।